श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला मी एक अतिशय शीघ्र फलदायी पारायण सांगणार आहे, जे की संतान प्राप्तीसाठी आहे. हा सर्वस्व माझा अनुभव आहे, जो की मला आज तुमच्यासाठी शेअर करायचा आणि मला एक तुमच्यासोबत शेअर करायचं, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की ताई तुझ्या चॅनलवरती भरपूर सगळे संतान प्राप्तीचे व्हिडिओ आहे. तू एवढे व्हिडिओ का शूट करते, म्हणजे का शेअर करते? तर मला खरंच हे सांगायला आवडेल की गेले 6 वर्ष मी फक्त आणि फक्त संतान प्राप्तीसाठी सेवा करत होते. 6 वर्षातील एकही दिवस माझा असा गेला नसेल की मी संतान प्राप्तीसाठी कुठली सेवा केली नसेल किंवा जे काही पारायण व्रतवैकल्य आहे ते मी केले नसेल आणि माझा 6 वर्षाचा अनुभव जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्या 6 वर्षात मी कोणत्या सेवा केलेल्या आहेत, कुठले ग्रंथ वाचले, कोणते व्रतवैकल्य केले, हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यामुळेच मी हे संतान प्राप्तीचे व्हिडिओ शेअर करते, कारण की मला वाटतं की प्रत्येक माता बहिणीला बाळ झालं पाहिजे, कारण की आई न होण्याचं दुःख काय असतं हे मी समजू शकते. गेली 6 वर्ष 3 बाळ गमावल्यानंतर आज मी इथे उभा आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझा स्वतःचा गुरुचरित्र पारायणाचा अनुभव शेअर करणार आहे. आणि गुरुचरित्र पारायण मी सगळ्यांना हात जोडून कळकळीने विनंती करेन, तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे ना, तर तुम्ही गुरुचरित्र पारायण एकही महिना खंड न पडता गुरुचरित्र पारायण करा. कारण की हे पारायण जर तुम्ही केलं, तुम्हाला 101% संतान प्राप्ती होण्याचे मार्ग खुले होतील. कारण की गुरुचरित्र ग्रंथामध्येच दिलेलं आहे की 60 वर्षाच्या वांझेला दत्तगुरूंनी बाळ दिलंय, तर तिचा विटाळ गेला होता तरी तिला विटाळ येऊन तिला बाळ झालंय. तर तुम्हा आम्हाला का देणार नाही बरं दत्त महाराज? आणि आपल्या पारायणात तेवढी शक्ती पाहिजे. तुम्हाला 101% संतान प्राप्ती होईल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही त्या पारायणात सातत्य ठेवाल, त्या पारायणामध्ये तुमचं पूर्ण सर्वस्व द्याल, ते पारायण खूप श्रद्धेने मनापासून कराल, तेव्हा तुम्हाला नक्की संतान प्राप्ती होईल. आता मी कसं करत होते हे सांगते मी तुम्हाला, की मी आता गुरुचरित्र पारायणात ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागतं. तर आपण हे जे पारायण सेवा करतो हे संतान प्राप्तीसाठी करतो. तर जेव्हा आपली पिरियड्सची डेट असते, मासिक धर्म येऊन जातो, 4-5 दिवस होतात. तर 4-5 मासिक धर्मापासून ते 20 दिवस असे मी पारायण करत नव्हते. म्हणजे मासिक धर्माचा पहिल्या दिवसापासून तर 20 दिवसापर्यंत मी गुरुचरित्र पारायण करत नव्हते. 20 दिवसाच्या नंतर माझ्या मासिक धर्म यायला 7 ते 8 किंवा 9 दिवस बाकी असेल, तेव्हा मी पारायणाला बसायचे. म्हणजे कसं, माझं पारायणही होऊन जायचं आणि प्लस माझी ट्रीटमेंट चालू असायची. त्यामुळे संतान प्राप्तीसाठी संबंध ठेवायचे असतात. तर आपण जर ब्रह्मचर्या पाळली तर आपल्याला संतान प्राप्ती होणार नाही. आपण जी ट्रीटमेंट घेतो आहे तर ती कुठेतरी वाया जाईल. तर त्यामुळे आपण काय करायचं, जे ओव्युलेशन पिरियड असतो तो सोडून आपण इकडे जो फर्टाईल विंडो असतो ते तिथे आपण सेवा करू शकतो त्या पिरियडमध्ये. तर हे असं मी सेवा करायची. आणि पारायणामध्ये सगळ्यात महत्वाचे मी 3च नियम पाळायचे. एक तर ब्रह्मचर्या, परान्न वर्ज्य आणि खाली झोपायचं, म्हणजे गादीवरती झोपायचं नाही. हे 3 नियम मी कटाक्षाने पाळले आहेत. कांदा लसूण वगैरे ते तर वर्ज्यच असतं आपल्या, पण हे 3 नियम मी खूप कटाक्षाने पाळले. तुम्ही हे पारायण पूर्ण श्रद्धेने जेव्हा कराल, तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हालाही बाळ हवंय, मग गुरुचरित्र ग्रंथ हातात घ्या आणि पारायण सुरू करा. कारण की हा ग्रंथ एवढा प्रभावी आहे. आणि आता त्याचं राहिलं की त्याची नियमावली ते काय आहे, हेही मी पुढच्या व्हिडिओ डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेल. तुम्हाला जर हवा असेल, ज्या पद्धतीने मी केलं त्या पद्धतीने, पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की गुरुचरित्र पारायण नक्की करा. गुरुचरित्र हा एक दिव्य ग्रंथ आहे. आणि आता गुरुचरित्र असं म्हणतात की ह्या टायमाला करू नये, त्या टायमाला करू नये, पण गुरुचरित्र ग्रंथातच दिलेलं आहे, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता. मी तब्बल 2 वर्ष गुरुचरित्र पारायण केले आणि जोपर्यंत माझे 2 वर्ष गुरुचरित्र पारायण होत नाही, तोपर्यंत महाराजांनी मला संतान प्राप्ती दिली नाही. आणि जी मला संतान प्राप्ती झाली होती तीही महाराजांनी ठेवली नाही. तेही मिसकॅरेज होऊन जात होतात माझे. भरपूर मिसकॅरेज झाल्यानंतर आज माझं जो बाळ बघता तुम्ही, ते त्या पारायणाचं फळ आहे. गुरुचरित्राचा प्रसाद आहे तो माझ्यासाठी. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, तुम्हालाही बाळ हवं असेल तर नक्की गुरुचरित्र पारायण करा. ते पारायण कसं करायचं, काय करायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहू. तुम्हाला जर हवं असेल तर मी तो व्हिडिओ पण बनवेल. पण गुरुचरित्र पारायण नक्की करा. तुम्हाला 100% संतान प्राप्ती होईल. पूर्ण श्रद्धेने पारायण करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.